श्रीराम. आज आपण एक अत्यंत मौल्यवान आणि जीवनाला दिशा देणारा विचार मांडणार आहोत. सांसारिक जीवनात सुख, समाधान आणि परमार्थ या तिन्ही गोष्टी एकाच मार्गाने मिळू शकतात आणि तो मार्ग म्हणजे रामनाम. नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन, संसारातील सार, आपला करावा रघुवीर. हे ओळी सांगतात की नामस्मरण केल्याशिवाय प्रपंचात खरा आनंद नाही. आजच्या कलियुगात धर्मबुद्धी मागे पडत आहे. नीती, कर्तव्य आणि सदाचार यांचा विसर पडतोय. अनाचार आणि अधर्म यांना बळ येत आहे. त्यामुळेच आजच्या काळात रामा वाचून दुसरा ठाव नाही. चोराने घरफोड केले, मग जागृतीचे कारण नाही उरले. आज मन चोरीला गेलं आहे. विषय, वासना, लोभ, मोह यांनी ते व्यापून टाकलं आहे. पण आता वेळ आली आहे जागं होण्याची, सावध होण्याची आणि मुख्य म्हणजे रामाचं स्मरण अखंड ठेवण्याची. जो भगवंताशी अनन्य राहतो त्याच्या दुःखालाही दिशा मिळत नाही. अहंकार झटकून दिला की खरी सेवा घडते. मी पण हरवलं की तेव्हाच खऱ्या अर्थानं भगवंत भेटतो. सो मीपणाची उरी ब्रह्मारूप दिसे चराचरी. आपलं अस्तित्व हरवून आपण ब्रह्मरूपात एकरूप होतो. ज्याने आपल्याला जन्म दिला, रक्षण केलं, वाट दाखवली, तोच आपला खरा धनी आहे. ही भावना मनाशी ठेवून श्रद्धेनं, भक्तीनं, भावनेनं सतत रामनाम घेत राहावं. रामाचे व्हावे आपण, राम जोडावा आपण, हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण, हेच खरी साधना आहे. रामाशिवाय कोणीच राहता नाही. ज्याच्या जीवनात राम नाही त्याचं जीवन केवळ एक अलंकार होऊन राहतं. पण सौभाग्याशिवाय. अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामविन राहणे आहे खरे. आपण अनेकदा ऐहिक सुखात रमतो पण परमार्थाला दूर सारतो. पण या दोघांमध्ये समतोल साधायचा आहे आणि तो नामस्मरणातून शक्य आहे. आचरण शुद्ध, अंतःकरण पवित्र आणि त्यात रामाचं स्मरण ही खरी साधना. रामचरणावर ठेवावा विश्वास, हेच परमार्थाचे भांडवल खास. व्यवहार करताना, घर चालवताना, जबाबदाऱ्या पार पाडताना मनात कायम राम असावा. कारण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला, तो व्यवहार दुःखच देता झाला. याचं भान ठेवावं. कामधंदा करत राहा पण चित्त रामाशी जोडून ठेवा. सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी. जसं जननी वागते तसंच वागा रामाशी, हीच तत्वज्ञान. शरीर प्रपंचात असतो पण मन मात्र रघुनाथात असावं. बाह्य जगात प्रपंच सांभाळा पण अंतःकरणात केवळ रघुपतीचा ठाव असावा. बाह्य अंगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ते असावा एक रघुपती. हाच मार्ग खरी शांती देतो. आपण प्रयत्न करत राहिलो पाहिजे. कारण प्रयत्न आपल्याकडून हवेत पण फल, यश ते त्याच्यातच हातात आहे. प्रयत्नाला न पहावे पुढे मागे, परी परमात्मा उभा आहे मागे. या ओळी जीवनाला धीर देतात. म्हणूनच धीर सोडू नका, विश्वास ठेवा, प्रपंच नीट सांभाळा, कर्तव्य बजावत राहा. पण त्यात रामाची स्मृती, नामस्मरण कायम ठेवा. शेवटी एकच गोष्ट मनाशी ठेवा, रामाचं नाव घेतल्याशिवाय, रामाशी नातं जोडल्याशिवाय संसारात समाधान नाही आणि परमार्थात पोचताही येत नाही. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.